आधी तुम्हाला फाईल म्हणजे काय हे सांगते. फाईल म्हणजे संगणकीय डॉक्युमेंट असून त्यामध्ये माहिती किंवा डेटा असतो. म्हणजे बघा, एखाद्या फाईलमध्ये विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांच्या श्रेण्या असतात. यामध्ये चित्रही असू शकतात. संगणकामधली सगळी माहिती फाईल्समध्ये साठवली जाते. प्रत्येक फाईलला तिच्याशी संबंधित नाव असतं. नावावरून त्या फाईलचं स्वरूप आपल्याला समजू शकतं. फाईलच्या नावाचे दोन भाग असतात, प्रायमरी किंवा प्राथमिक नाव आणि एक्सटेन्शन. तुम्ही प्रायमरी नाव बदलू शकता, पण एक्सटेन्शन मात्र बदलू शकत नाही, कारण ते ऍप्लिकेशनशी संबंधित असतं. जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट सेव्ह करता तेव्हा त्या डॉक्युमेंटला डिफॉल्ट नाव दिले जातं. तुम्ही ते नाव बदलून अर्थपूर्ण नाव देऊ शकता. जेव्हा तुम्ही फाईल सेव्ह करता तेव्हा सेकंडरी नेम म्हणजे दुय्यम नाव किंवा एक्सटेन्शन आपोआप घातलं जातं. आता आपण एक उदाहरण पाहू. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या फाईलच्या नावामध्ये दोन भाग आहेत. टेक्स्ट1 हा प्रायमरी भाग आणि डॉक किंवा डॉक हे एक्सटेन्शन आहे. यामध्ये जो बिंदू आहे तो सेपरेटर किंवा विभेदक म्हणून वापरतात. तो प्रायमरी नेम आणि एक्सटेन्शन वेगळं करतो. डॉक हे एक्सटेन्शन आहे आणि ते सर्व वर्ड फाईलसाठी वापरलं जातं. आता तुम्हाला फाईल म्हणजे काय ते माहित झालं आहे. आता आपण फोल्डर म्हणजे काय ते पाहू. फोल्डर हा धारकासारखा असतो. आपण जो नेहमीचा फोल्डर पाहतो त्यामध्ये कागद, दस्तऐवज, पेन आणि पेन्सिल्स असतात. संगणकीय फोल्डरमध्ये प्रोग्राम्स, फाईल्स आणि इतर फोल्डर्स सुद्धा असतात. सर्व फोल्डर्स त्यांच्या नावांव्यतिरिक्त एकसारखेच दिसतात. तुमच्या संगणकाच्या हार्ड डिस्कवर लाखो किंवा करोडो सुद्धा फाईल्स असू शकतात. जर तुमच्या डिस्कवर या सर्व फाईल्स साठवल्या तर काय होईल याचा जरा विचार करा. त्या कशाही अस्ताव्यस्त दिसतील. पण हे टाळण्यासाठी आणि फाईल्स सुलभतेने मिळवण्यासाठी योग्य रचनेत फाईल्स ठेवून त्या साठवाव्या लागतात. संगणकावर विविध बाबी क्रमाने लावण्यासाठी तुमच्या फाईल्स हार्ड ड्राईव्हवर नाव दिलेल्या ठिकाणी साठवाव्या लागतात. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे आवश्यकतेनुसार फाईल शोधणं सोपं जातं. आपल्याला फोल्डरमध्ये फोल्डर घालता येतो. अशा प्रकारे आपण एकाच प्रकारच्या सर्व फाईल्स एका फोल्डरमध्ये ठेवू शकतो आणि त्या फोल्डरला योग्य ते नाव देऊ शकतो. त्यामुळे फाईल्सची रचना करायला मदत होते. तुम्ही फोल्डरला अशा प्रकारे नाव देऊ शकता ज्यामुळे त्या फोल्डरमध्ये असलेल्या फाईल्सचं स्वरूप तुम्हाला समजू शकेल. आता आपण डेस्कटॉप फाईल किंवा फोल्डर कसा तयार करायचा ते पाहू. डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करण्यासाठी डेस्कटॉपवर राईट क्लिक करा आणि न्यू निवडा. पॉपअप मेनूमधील फोल्डरवर क्लिक करा. यामुळे फोल्डर तयार केला जाईल. बाय डिफॉल्ट फोल्डरला न्यू फोल्डर असं नाव दिलं जातं. हे नाव बदलून माय फोल्डर असं नाव द्या. तुम्ही डेस्कटॉपवर वर्ड फाईल कशी तयार कराल? त्यासाठी तुम्हाला डेस्कटॉपवर राईट क्लिक करावं लागेल आणि दिसणाऱ्या पॉपअप मेनूमधील न्यू हा पर्याय निवडावा लागेल. दिसणाऱ्या सबमेनूमधील मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट निवडा. त्यामुळे वर्ड डॉक्युमेंट तयार होईल. बाय डिफॉल्ट त्या फाईलला न्यू मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट असं नाव दिलं जाईल
ते बदलून myWord.docx किंवा डॉक्स असं करा. माय फोल्डरच्या आत फाईल तयार करण्यासाठी माय फोल्डर उघडण्याकरता त्यावर डबल क्लिक करा. विंडोमधील मोकळ्या जागेत राईट क्लिक करा आणि डेस्कटॉपवर फाईल तयार करण्यासाठी जी पद्धत वापरली तीच पद्धत वापरा.